ब्रेकिंग न्यूज. हिंदी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार सध्या सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हिंदी जीआरची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. मनसे काँग्रेस नेत्यांकडून ही जीआरची होळी यावेळी करण्यात आलेली आहे. त्याची दृश्य आपण पाहतोय. सरकारच्या त्रिभाषा धोरणाविरोधात विरोधक आक्रमक झालेले आहेत. आणि खासदार संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई यावेळी पाहायला मिळतात. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, उद्धव ठाकरे त्या ठिकाणी आहेत. हिंदींच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचा एल्गार सुरू आहे. त्या ठिकाणची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय. खरं तर हिंदी भाषेसंदर्भात ठाकरेंची सेना आक्रमक झाली. एकीकडे मनसेने भूमिका ठाम घेतली. अंबादास दानवे हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत. काँग्रेस मनसे नेत्यांनी सुद्धा यावेळी जीआरची होळी केलेली आहे. यावेळी खासदार सुभाष देसाई, अनिल देसाई, खासदार संजय राऊत, उद्धव ठाकरे, अंबादास दानवे हे सर्व नेते त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित केला होता तो त्याच्यासाठी होता, पण त्या अभ्यास गटाचं पुढे काय झालं याचं कोणी काय सांगत नाहीये. एक देखील बैठक त्याची झाली नाही आणि कोणी अभ्यास न करता हा निर्णय अचानक लादला का गेला, हा कोणी लादला, कोणाचा हा दुराग्रह आहे हे सुद्धा अजित पवार यांनी जाहीर केलं तर बरं होईल. आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार असं म्हणाले की मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आनंदाची गोष्ट आहे. कोणतरी एक धाडस दाखवतोय. सगळेच जण गुलाम झालेले नाहीयेत, त्याच्याबद्दल कौतुक आहे. आणि मोर्चा कशासाठी काढावा लागतो आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाहीये. मराठीमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठीवरती हा जो काही अत्याचार होतोय आणि तो सगळ्या भाषेतल्या मुलांना मी असं म्हणेन की सगळ्यांचीच मुलं त्या वयातून मोठी होत असतात. त्यांच्या त्या मनावरती त्या वयामध्ये किती आपण भार टाकणार हा सुद्धा एक मोठा विषय आहे. झलक होती आणि 5 जुलैचा मोर्चा हा भव्य मोर्चा असेल, त्या दृष्टीनं नियोजन नुसता भव्य ना महाभव्य मोर्चा असेल. आम्ही सांगितलं झेंडे नाही आणणार, पक्ष कुठेही आम्ही दाखवणार नाही. आम्ही मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आलो. भाजप महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं हिंदी आणि मराठी मतांमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न दिसतो. मला वाटत नाही. एक महत्वाचं आहे, भाजपला सगळीकडे राजकारण दिसतं, पण आम्ही पहिल्यापासून सांगितलंय कुठच्याही भाषेला विरोध नाही, कुठच्याही समाजाला विरोध नाही, पण कुठची सक्ती आम्ही चालू देणार नाही. ज्या पद्धतीनं भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत याचा अर्थ दोन्ही बंधू एकत्र येत आहेत, त्याची भाजपनं धास्ती घेतली म्हणे. ये डर अच्छा है. जीआर गलत जीआर है. इस गलत जीआर को जला क्या जिसकी होली की है, और ये जब तक शासन निर्णय रद्द नहीं होता है तब तक हम नहीं रुकेंगे और ये शासन निर्णय रद्द करके रहेंगे. 5 तारीख को आप पूरे सब आंदोलन में शामिल होने वाले हैं. आंदोलन पे आंदोलन चलने वाले हैं. इस हर आंदोलन का स्वागत है. कल अधिवेशन होने वाला है. अधिवेशन के पहले या दूसरे दिन अगर जीआर पीछे लिया गया, स्थगित किया गया, उसके बाद में सभी लोगों से बातचीत करके अगली रणनीति तय होगी. ठीक है.